नमस्कार मित्रांनो, अशोक मामा या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. भैरवी अनिशला म्हणते, तरीच म्हटलं घरात एवढी मोठी गोष्ट झाली, मग ड्रामा कसा काय नाही झाला. परवा मला म्हणालं ते अनिश, भैरवी तू तुझ्या पद्धतीने मुलांना वाढव, मी नाही मधी पडणार. काय झालं? बरं नोकरी शोधायला बाहेर पडले होते ना, त्याचं काय झालं? आणि ती म्हणते, नाही आता का पडतील, आता पैसे मिळालेत त्यांना, आता तर माझ्या डोक्यावर बसणार. त्यावर अनिशला राग येतो आणि तो भैरवीला म्हणतो, हे बघ बाबांना पैशांवरून बोलत जाऊ नकोस. त्यावर भैरवी म्हणते, सुरुवात त्यांनी केली अनिश, मी नाही. अनिश म्हणतो, अगं मग का उलट उत्तर देतेस, नको बोलत जाऊस ना. त्यावर भैरवी म्हणते, नाही मला या विषयावर त्यांच्याशी बोलायचंच नाही आहे. आणि ती म्हणते, एक मिनिट, म्हणजे ते मला हवं ते बोलणार, मी फक्त ऐकून घ्यायचं आणि बोलायचं काहीच नाही. त्यावर अनिश म्हणतो, वाद घातला की वाद वाढतोच ना. त्यावर भैरवी म्हणते, म्हणजे वाद मीच घालते. त्यावर अनिश म्हणतो, असं म्हणलो का मी? त्यावर भैरवी म्हणते, तुम्ही बरंच काही बोलता रे, ते डायरेक्टली बोलतात आणि तू इनडिरेक्टली बोलतोस, एवढंच. त्यावर अनिश म्हणतो, हे बघ मला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आमच्या घरात पैसा हा खूप नाजूक विषय आहे ग. आणि तो म्हणतो, आयुष्यभर बाबांनी सच्चेपणाने नोकरी केली आहे, मान्य आहे त्यांचे फायनान्शियल डिसिजन चुकलेत, फार काही सेविंग्स करू शकले नाही ते, पण म्हणून कधीही कुठल्या गोष्टीसाठी आम्हाला कधीच कमी पडू दिलं नाही त्यांनी. त्यावर भैरवी म्हणते, अरे मग मी कुठे काय बोलतीये अनिश. त्यावर अनिश म्हणतो, हे बघ भैरवी, तुला तुझ्या पैशांबद्दल सुपिरियरिटी कॉम्प्लेक्स आहे आणि मला मान्य आहे की तू त्यासाठी खूप कष्ट केलेत आणि हा ॲटिट्यूड येणं स्वाभाविक आहे, पण माझं फक्त एवढंच म्हणणं आहे की तू फक्त ह्या गोष्टी बाबांसोबत जरा कमी कर. त्यावर भैरवी म्हणते, अनिश ते माझा विचार करतात का कधी, त्यांना फक्त मला खाली पाडायचं असतं. त्यावर अनिश म्हणतो, अगं असं नाही आहे. त्यावर भैरवी म्हणते, असंच आहे, त्यांना फक्त त्यांचा इगो सॅटिस्फाय करायचा असतो आणि मी कसं हे सगळं एकट्याने करायला सक्षम आहे हे दाखवून द्यायचं असतं. अनिश म्हणतो, हे बघ असं अजिबात नाही आहे, त्यांना फक्त त्यांची जबाबदारी पार पाडायची आहे आणि त्यासाठी वाटेल ते करायची जिद्द आहे त्यांची. त्यावर भैरवी म्हणते, अरे यात जिद्दीपायी ते स्वतःचं वय विसरत आहे अनिश, आणि मुद्दाम मी काही त्यांच्याशी बोलायला जात नाही, शब्दाने शब्द वाढतो इतकंच. त्यावर अनिश म्हणतो, अगं मग का कलेनं घेत नाही त्यांच्या. त्यावर भैरवी म्हणते, हो मी त्यांच्याच कलेने घेत आली आहे. त्यावर अनिश म्हणतो, हे बघ भैरवी, कालही आपण ह्याच वेळेला वाद घालत होतो आणि आजही ह्याच वेळेला वाद घालतोय. मला फक्त तुला एवढंच बोलायचं आहे की बाबांना पैशांवरून बोलत जाऊ नकोस प्लीज. असं म्हणून अनिश तिथून निघून जातो. घरी आल्यावर अनिश त्याचं अंथरूण टाकत असतो. तेवढ्यात भैरवी तिथे येते आणि त्याला विचारू लागते, आज पण झोपेत बडबड करणार आहेस का. त्यावर अनिश म्हणतो, हो. भैरवी म्हणते, छान, म्हणजे आजही माझ्या झोपेचं खोबरं होणार आहे, वाव. आणि ती जाऊन लॅपटॉप घेऊन बसते. अनिश तिच्याकडे बघतो आणि तिला विचारतो, तू काम करतेस. त्यावर भैरवी म्हणते, नाही गेम खेळते. त्यावर अनिश म्हणतो, गेम. त्यावर भैरवी म्हणते, हो खेळते मी कधी कधी, मला रिलॅक्स वाटतं. का. त्यावर अनिश तिच्याजवळ जाऊन म्हणतो, मी म्हणत होतो की आपण जरा बोललो असतो असंच कॅज्युअली. त्यावर भैरवी उत्तर देते, माझा मूड नाही आहे. अनिश तिच्याजवळ जाऊन तिच्या जवळची पिलो ओढू लागतो. त्यावर भैरवी म्हणते, एक मिनिट, काय करतोय, ही माझी उशी आहे. त्यावर अनिश म्हणतो, तू एक घेतली आहेस ना, मला ही हवी आहे. त्यावर भैरवी पण म्हणते, मलाही हीच लागते. अनिश तिथून जायला लागतो. भैरवी त्याला विचारते, कुठे जातोयस. त्यावर अनिश म्हणतो, बाहेर जातोय. त्यावर भैरवी म्हणते, हे बघ बाबा उगाच प्रश्न विचारतील. त्यावर अनिश म्हणतो, ते गाढ झोपलेत आणि उठले तर सांगतो त्यांना. आणि अनिश तिथून रागातच निघून जातो. हे बघून भैरवी डोक्याला हात लावून बसते. अनिश जेव्हा सोसायटीच्या बाहेर येतो तेव्हा त्याला समोरून प्रिया येताना दिसते. ती नशेत असल्यामुळे तिला चालता येत नसतं. तिचा तोल जाणार तेवढ्यात अनिश तिथे जाऊन तिला पकडतो. त्यावर प्रिया अनिशला म्हणते, सॉरी मेकअप लागलाय, आय विल क्लीन इट, ओके. त्यावर अनिश म्हणतो, दॅट्स ओके. जेव्हा अनिशने प्रियाला पकडलेलं असतं त्यावेळेस जना तिथे येतो. प्रियाला अनिशच्या मिठीत बघून त्याला धक्काच बसतो.
प्रिया अनिशकडे बघून म्हणते, अनिश, यू आर अनिश राईट? डिड यू रिकग्नाइज मी? आणि ती म्हणते, आय एम प्रिया, यू कॅन कॉल मी प्री. आणि ती म्हणते, तू माझ्या मम्माला बडबड का केलीस? ओके, ओळखलंस ना तू मला? त्यावर अनिश म्हणतो, ऑफकोर्स ओळखलं, लहान होती तेव्हा बरी होतीस. आता काय झालंय तुझं? त्यावर प्रिया म्हणते, सोड मला, लेक्चर देऊ नकोस, डोंट टेल मी व्हॉट टू डू. त्यावर अनिश तिला म्हणतो, लेक्चर देत नाही मी तुला, आणि आत्ता बोलून कळणार आहे का तुला? धड उभं राहता येत नाही आहे तुला. चल, घरी सोडतो तुला, असं म्हणून अनिश तिला तिथून घेऊन जातो. दुसऱ्या दिवशी जना सोसायटीतल्या लोकांना प्रिया आणि अनिशबद्दल सांगत असतो आणि म्हणतो, अरे मी या माझ्या स्वतःच्या डोळ्यांनी बघितलंय. त्यावर तोरणे म्हणतात, काय सांगतोस काय जना? हल्लीच तर लग्न झालं आहे ना त्यांचं. त्यावर देशमुख म्हणतात, पण मग आत्ताच हल्ली त्यांचं लग्न झालेलं असताना हा मुलगा मध्यरात्री सोसायटीत काय करत होता? पुढे ते म्हणतात, मुळात ना मला हे लग्नच आवडलेलं नाही. अहो, लग्नानंतर साधे ते हनीमूनला सुद्धा गेले नाहीत दोघं. कळलं का? त्यावर देसाई म्हणतात, त्या दिवशी आम्ही अनिशला हॉलमध्ये वेगळा बिछाना घालून झोपलेलं बघितलंय. आणि ते सातपुतेंना विचारतात, काय सातपुते? त्यावर सातपुते म्हणतात, हो ना, काय खरं आणि काय खोटं काही समजेनासंच झालंय. ते मोठमोठे ॲक्टर्स असतात ना, ते लोकांना दाखवण्यासाठी एकत्र राहतात, पण प्रत्यक्षात ते एकमेकांशी बोलतसुद्धा नाही. हे देखील तसंच असणार. त्यावर जना म्हणतो, नाही नाही, अगदी एकदम टोकाला जाण्याची गरज नाही आहे. तसं नव्हतं म्हणायचं मला, पण जे डोळ्यांना दिसलं ना ते काही बरोबर वाटलं नाही, एवढंच म्हणायचं होतं मला. त्यावर देसाई म्हणतात, हल्ली ना माझगावकरांचं घर म्हणजे गूढ झालंय, गूढ. कुणाचं काय चाललंय ना काहीच कळत नाही. आणि ते विचारतात, हा अनिश हल्ली कमवतो की नाही? त्यावर तोरणे म्हणतात, छे, अहो हल्लीच बोललो त्याच्याशी, बायको उत्तम कमवते, त्याला काहीही करावं लागत नाही. माझगावकरांना हे कसं काय चालतं काय माहीत. इकडे अशोक मामा फोनवर बोलत असतात, हा किशाभाऊ, बोला बोला, मुंबईला कधी येत आहे? अहो विचारायचं काय त्यात, सरळ उठायचं आणि यायचं. बरं मला एक सांगा, तुम्ही एकटे येत आहेत का वहिनी साहेब पण येत आहे बरोबर? या ना, त्यांना पण घेऊन या. तितक्यात भैरवी ऑफिसला जाण्यासाठी तिथून जात असते. तिला बघून अशोक मामा विचारू लागतात, तू डबा घेतलास का? तिचं मात्र त्यांच्याकडे लक्ष नसतं आणि ती तिथून निघून जाते. अशोक मामा फोनवर म्हणतात, मी तुम्हाला नंतर फोन करतो, आणि ते फोन कट करतात. भैरवी जेव्हा बाहेर येते तेव्हा वाटेत तिला रुपाली भेटते आणि ती भैरवीला विचारू लागते, काय गं भैरवी, नव्याचे 9 दिवस संपलेत वाटतं. भैरवीला काही समजत नसतं. रुपाली म्हणते, झाली भांडणं सुरू? त्यावर भैरवी विचारते, म्हणजे? त्यावर रुपाली म्हणते, म्हणजे काल रात्री अनिश बाहेर एकटाच फेऱ्या मारताना दिसला म्हणून म्हटलं. भांडण वगैरे झालं की काय? त्यावर भैरवी म्हणते, तुम्हाला काय माहीत? त्यावर ती म्हणते, अख्ख्या सोसायटीला माहिती आहे. काल रात्री अनिश खाली आला होता आणि मग प्रियाला घेऊन गेला. त्यावर भैरवी आश्चर्याने विचारू लागते, घेऊन जाताना दिसला म्हणजे तिला काय झालंय? त्यावर रुपाली म्हणते, काय माहीत काय झालंय, पण हा अनिश तिला आधार देऊन घेऊन गेला एवढं मात्र खरं. त्यावर भैरवी म्हणते, पण मला बोलला नाही काही तो. त्या रुपाली म्हणते, असंच असतं, भांडण झालं तरी आपण बायका खाली येऊन बसत नाही ना, आपण बसतो घरातच रडत कुडत, पण ही पुरुष मंडळी जरा काही भांडण झालं तर पडता तनतन करत बाहेर, आणि मग आपल्याच जीवाला घोर. त्या पुढे म्हणतात, नवीन नवीन संसार आहे ना तुझा, कळेल हळूहळू. आणि ती म्हणते, सल्ला लागला काही तरी ये माझ्याकडे, येतेच मी, असं म्हणून रुपाली तिथून निघून जाते. भैरवी मात्र विचारात पडते. ती जेव्हा ऑफिसला जायला निघते तेवढ्यात अशोक मामा तिला आवाज देत येतात, भैरवी, तुला जरा ऐकायला कमी येतं का गं? का तू मुद्दाम करतेस? त्यावर भैरवी विचारते, झालं काय? त्यावर अशोक मामा म्हणतात, डब्यासाठी मी तुला केव्हापासून आवाज देतोय, पण तुला ऐकायलाच येत नाही. आणि ते म्हणतात, हा डबा घे, रोजचं बाहेर खाणं योग्य नाही. तेव्हा भैरवी डब्याकडे बघून म्हणते, बरे आहात ना तुम्ही? त्यावर ते म्हणतात, का, काय झालं? त्यावर भैरवी म्हणते, हा असा डबा मी कॉर्पोरेट ऑफिसमध्ये घेऊन नाही जाऊ शकत, वाईट दिसतं ते. त्यावर अशोक मामा म्हणतात, वाईट काय दिसायचं त्यात, आता जेवणाच्या डब्यामध्ये कसली आली फॅशन? त्यावर भैरवी म्हणते, जाऊ देत, तुम्हाला नाही कळणार. त्यावर अशोक मामा म्हणतात, नाही, मला नाही कळणार, पण मला एवढं नक्की कळतं की घरच्या माणसाने उपाशी पोटी बाहेर पडू नये.
मागे राहिलेल्या माणसाच्या जीवाला उगाच घोर लागतो. त्यावर भैरवी म्हणते, अहो मग नका लावून घेऊ. आणि मला अजिबात भूक नाही आहे. मी हा डबा घेऊन जाणार नाही. जेव्हा भूक लागली तेव्हा खाईल मी काहीतरी बाहेर. आणि भैरवी तिथून निघून जाते. इकडे चंदोबा हिराला आवाज देत येतात, इरू बाळा चल, आपल्याला लायब्ररीत जायचं आहे ना? त्यावर हिरा म्हणते नाही. त्यावर ते म्हणतात, तुला त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घ्यायचा आहे ना? तुला ते काय स्टडी करायचं आहे? स्टडी नाही, तू काय म्हणली होतीस? रिसर्च. त्यावर इरा म्हणते, आजोबा मी या कॉम्पिटिशनचे रूल्स वाचलेत. त्यावर ते विचारतात, काय त्या रूल्समध्ये? त्यावर इरा म्हणते, ज्यांना एसेमध्ये प्राईज मिळणार आहे ना, त्यांना ऑल डिबेट कॉम्पिटिशनसाठी जावं लागणार आहे. त्यावर चंदोबा म्हणतात, अरे वा. त्यावर इरा म्हणते, आजोबा डिबेट्स म्हणजे 2 माणसं भांडतात तेच ना? त्यावर ते म्हणतात, हो. इरा म्हणते, आजोबा मला नाही आवडत भांडायला. मला नाही करायचं आहे पार्टिसिपेट. त्यावर चंदोबा म्हणतात, कर ना बाळा, अगं नवीन काहीतरी शिकायला मिळेल. इरा म्हणते, आजोबा मला स्टेजवर नाही बोलता येणार, मला भीती वाटते. ते म्हणतात, अरे बाळा, ही ऑल इंडिया लेवलची कॉम्पिटिशन आहे. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळे लोक येणार. तुला नवीन नवीन मित्र मिळणार. तुला चिक्कार ठिकाणी फिरायला मिळणार. तुझी काय ती स्टेजवरची भीती ना, ती अशी निघून जाईल बघ. त्यावर इरा नाही नको असं म्हणून तिथून निघून जाते. त्यामुळे इराला अचानक झालं काय या विचारात ते पडतात. इकडे संयमी रेयांशसाठी शिरा घेऊन येते. तेव्हा रेयांश तिला म्हणतो, आई शपथ शिरा? पण कशाबद्दल? संयमी म्हणते, अरे आज चांगली गोष्ट झाली ना. त्यावर तो विचारतो, कुठली? त्यावर संयमी सांगू लागते, अरे आज आजोबां मी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आलो ना. हे ऐकल्यावर रेयांश तिला आश्चर्याने विचारतो, आजोबा? तू डिरेक्टली आजोबा म्हणालीस? वाव. आणि तो विचारतो, काय झालं तिकडे पोलीस स्टेशनमध्ये? त्यावर ती म्हणते, म्हणजे पोलिसांनी सोडून दिलं मला. ते म्हणालेत की असं परत करू नकोस आणि बेसिक क्वेश्चन्स विचारले, लाईक त्यांनी मला विचारलं की तिथे ड्रग्स वगैरे कोणी विकत होतं का? मी त्यांना म्हणाले की मला माहीत नाही. आणि अरे खरंच मला काहीच माहीत नव्हतं, कारण मी सगळ्यांना पहिल्यांदाच बघितलं होतं. आणि मग आजोबा पण म्हणाले की तिला काही फोन वगैरे येत नाही. आणि मग पोलीस म्हणाले की समज घेऊन सोडतो. त्यावर रेयांश हसू लागतो आणि म्हणतो, समज घेऊन नाही, समज देऊन सोडतो असं म्हणाले असतील. त्यावर संयमी म्हणते, ओके व्हॉट एव्हर. आणि ती म्हणते, थँक्स टू आजोबा. त्यावर रेयांश म्हणतं, आणि तो शिऱ्याबद्दल बोलू लागतो, सॅम खरंच छान झाला आहे यार शिरा. त्यावर ती म्हणते, मला असं वाटतंय की मी शेफ व्हावं. त्यावर रेयांश म्हणतो, नॉट बॅड. सॅम तुला कळतं आहे का, तुझे ड्रीम्स बदलत आहेत. संयमी रेयांशला म्हणते, रेयांश आय एम रिअली सॉरी, मी थोडी विचित्र वागले तुझ्याशी. त्यावर तो म्हणतो, इट्स ओके, बडे बडे शहरों में ऐसी छोटी छोटी बातें होती रहती है. आणि ते दोघंही हसू लागतात. पुढे तो म्हणतो, पण सॅम मी ते तुझे 10,000 देणार आहे परत. आणि तो म्हणतो, आय नो मी सारखं सारखं बोलतो आहे आणि लेट पण होतं आहे, पण मला सारखं पिंच होतं आहे, देईल मी लवकरच. इकडे अनिश किचनमध्ये भांडे घासून वैतागलेला असतो. तितक्यात अशोक मामा तिथे येऊन त्याला म्हणतात, ए तुझी बायको डबा न घेता तशीच गेली आहे, चल आपण जेवून घेऊया. आणि अनिश त्यांना विचारू लागतो, बाबा बाई कधी येणार आहे? त्यावर अशोक मामा म्हणतात, मला वाटतं फुलराणी येणार आहे. अनिश म्हणतो, नाही आली तर? हे असं किती दिवस काम करणार आहोत आपण? त्यावर अशोक मामा त्याच्याकडे बघू लागतात आणि म्हणतात, एवढी चिडचिड का करतोयस तू? त्यावर अनिश म्हणतो, बाबा मी उद्या जॉब इंटरव्ह्यूसाठी जाणार आहे. मी M.Com केलं आहे हो, कुठेतरी नोकरी मिळेलच मला. हे असलं घरात बसून घरकाम करणं जमणार नाही मला. आणि तो म्हणतो, बाबा भैरवी चांगले पैसे कमवते, चांगलंच आहे, पण रोज छोट्या छोट्या गोष्टींसाठी पैसे पैसे करत बसणं आवडत नाही हो मला. आणि मी ॲक्सेप्ट केलं आहे की मला इथेच राहावं लागणार आहे, पण म्हणून मी घरकाम करत बसणार नाही. मलाही पैसे कमवायचेत असं म्हणून अनिश हातातलं काम सोडून बाहेर जाऊन बसतो. अनिशचं फ्रस्ट्रेशन अशोक मामांच्या लक्षात येतं आणि ते त्याच्या मागे जाऊन म्हणतात, अनिश काय एवढं वैतागतोयस रे? आणि त्याच्याजवळ बसून त्याला समजावू लागतात.
आणि म्हणतात, हे सगळं करावंच लागतं बाबा. आणि ते त्यांच्याबद्दल सांगू लागतात. माझं लग्न झालं ना, तेव्हा दोघांचा संसार कसाबसा होईल अशी परिस्थिती होती. घरात 8 जणं आणि तुम्हा दोघांचे जन्म. पुढे ते म्हणतात, जबाबदारी पडली की माणूस धडपड करतोच. त्यावर अनिश म्हणतो, बाबा हेच करायचं नव्हतं मला. त्यावर ते म्हणतात, मग लग्न का केलंस? निर्णय तुझाच होता ना. म्हणजे लग्न हवं आहे आणि जबाबदारी नको असं होत नसतं रे कधी बाबा. लग्न केलंयस तर आता निभाव. आणि तुला काही मदत लागली तर मला सांग. त्यावर अनिश म्हणतो, नाही नको, मी करतो मॅनेज. आणि याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.